नमस्कार मित्रांनो, आरोग्य बीट्सवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या आरोग्याची पूर्ण गणित बदलून टाकू शकतो. विचार करा, जर तुम्ही सलग 30 दिवस रात्रीचे जेवण म्हणजेच डिनर पूर्णपणे बंद केले तर तुमच्या शरीराच्या आत नक्की काय घडेल? आपले शरीर हे एका नैसर्गिक जैविक घड्याळावर म्हणजे सर्कॅडियन रिदमवर चालत असते. जेव्हा आपण रात्रीचे जेवण सोडून देतो तेव्हा ह्या घड्याळाचे काटे कसे फिरतात, शरीरातील हार्मोन्स मध्ये कोणते उलथापालथ होतात आणि आपल्या आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो हे आज आपण अगदी सविस्तर आणि शास्त्रीय दृष्ट्या समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात लपले आहे तुमच्या निरोगी आयुष्याचे एक मोठे रहस्य. आपल्या शरीरात एक अत्यंत अचूक नैसर्गिक घड्याळ कार्यरत असते आणि त्याला सर्कॅडियन रिदम असे म्हटले जाते. दिवसाचा प्रकाश, रात्रीचा अंधार, झोपण्याची वेळ आणि आपण अन्न कोणत्या वेळी घेतो ह्या सगळ्या गोष्टींचा या जैविक घड्याळावर परिणाम होत असतो. शरीरातील प्रत्येक अवयव दिवसभर समान पद्धतीने काम करत नाही. उदाहरणार्थ, दिवसा आपण सक्रिय असतो आणि अन्नाचे सेवनही प्रामुख्याने ह्याच काळात होते. त्यामुळे ग्लुकोजचे नियंत्रण आणि चयापचयाशी संबंधित अनेक प्रक्रिया दिवसाच्या सुरुवातीच्या आणि मधल्या काळात तुलनेने अधिक अनुकूल असू शकतात. दिवस जसा पुढे सरकतो, संध्याकाळ येते तसे शरीर हळूहळू विश्रांतीच्या अवस्थेकडे जाऊ लागते. त्यामुळे रात्री उशिरा खूप जेवण करण्यापेक्षा दिवसाच्या आधीच्या काळात आहाराचे प्रमाण व्यवस्थित ठेवणे शरीराच्या नैसर्गिक लयीशी अधिक सुसंगत ठरू शकते. याच विचारातून टाइम रिस्ट्रिक्टेड ईटिंग किंवा खाण्याचा कालावधी मर्यादित ठेवण्याच्या पद्धतींचा अभ्यास केला गेला. पण मित्रांनो, ह्याचा अर्थ असा नाही की रात्री शरीराचे पचन पूर्णपणे बंद होते किंवा स्वादुपिंड आणि यकृत काम करणे थांबवतात. ही प्रक्रिया फक्त दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेनुसार बदलत राहते. जेव्हा एखादी व्यक्ती रात्रीचे उशिराचे जेवण टाळते किंवा संध्याकाळी तुलनेने लवकर जेवून त्यानंतर बराच काळ काही खात नाही, तेव्हा शरीराला रात्री अन्नमुक्त कालावधी मिळत असतो. हा कालावधी व्यक्तीच्या शेवटच्या जेवणाची वेळ आणि सकाळच्या पहिल्या जेवणाची वेळ ह्यावर अवलंबून असतो. उदाहरणार्थ, रात्री 7 वाजता जेवण पूर्ण करून सकाळी 7 वाजता नाश्ता केला तर साधारण 12 तासांचं अंतर तयार होतं. यामुळे पचन संस्थेला सतत नवीन अन्न हाताळण्याची गरज राहत नाही आणि रात्रीच्या काळामध्ये पोटातील पचनाशी संबंधित हालचाली तुलनेने शांत होऊ शकतात. विशेषतः ज्यांना रात्री उशिरा मोठे जेवण केल्यानंतर पोट फुगणे, जडपणा, आंबट ढेकर किंवा छातीत जळजळ जाणवते, त्यांना लवकर जेवण्यामुळे फायदा होऊ शकतो. जेवण आणि झोप यांच्यात पुरेसे अंतर ठेवल्यामुळे पोटातील अन्नाला पुढे जाण्यास वेळ मिळतो आणि काही लोकांमध्ये रात्री निर्माण होणारा रिफ्लक्स कमी होऊ शकतो. त्यामुळे येथे फायदा पचन संस्थेची स्वच्छता किंवा पोटाची दुरुस्ती अशा चमत्कारिक अर्थाने न पाहता रात्रीच्या वेळी पचन संस्थेवरील तात्पुरता भार कमी होणे असा समजणे अधिक वैज्ञानिक आहे. मात्र ह्या प्रयोगाबद्दल बोलताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागते. रात्रीचे जेवण बंद केले म्हणजे पचन संस्था पूर्णपणे नवीन किंवा अधिक शक्तिशाली बनते असे नाही. शरीराला विश्रांती मिळणे आणि शरीराची रचना बदलणे या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहे. सुरुवातीच्या काही दिवसांत नेहमीच्या जेवणाची वेळ आली की भूक अधिक जाणवू शकते. यामध्ये ग्रेलिन ह्या भूक नियंत्रित करणाऱ्या हार्मोनची भूमिका असते. परंतु भूक ही केवळ एका हार्मोनमुळे निर्माण होत नाही. नेहमीची खाण्याची वेळ, दिवसभरात किती अन्न घेतले, झोप, ताणतणाव आणि मानसिक सवयी यांचाही त्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे पहिल्या आठवड्यात रात्री काहीतरी खावेसे वाटणे अगदी स्वाभाविक आहे. काही व्यक्तींमध्ये ही भावना हळूहळू कमी होऊ शकते आणि शरीर नव्या वेळापत्रकाशी जुळवून घेऊ शकते. पण 15 ते 20 दिवसांनंतर प्रत्येकाचे शरीर नक्कीच पूर्णपणे जुळवून घेते असा ठोस नियम नाही. व्यक्तीनुसार हा कालावधी वेगळा असू शकतो आणि काही लोकांना रात्रीचे जेवण टाळणे अजिबात सोयीचे वाटणार नाही. म्हणूनच या संपूर्ण प्रक्रियेकडे रात्रीचे जेवण बंद करा आणि पचनसंस्था जादूने सुधारेल अशा दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी शरीराच्या नैसर्गिक वेळापत्रकाशी आहाराचा मेळ घालण्याचा एक पर्याय म्हणून पाहणे अधिक योग्य आहे. जर एखाद्याची सवय रात्री 9-10 वाजता जड जेवण करण्याची असेल तर ते अचानक पूर्णपणे बंद करण्याऐवजी जेवणाची वेळ हळूहळू आधी आणणे आणि रात्रीचे जेवण हलके ठेवणे हा अधिक व्यावहारिक पर्याय ठरू शकतो. त्याचसोबत दिवसभर पुरेसे प्रथिने, फायबर, भाज्या, फळे आणि आवश्यक पोषक घटक मिळणेही महत्त्वाचे आहे. कारण पचन संस्थेच्या आरोग्यावर फक्त कधी खाता ह्याचा परिणाम होत नाही. काय खाता, किती खाता आणि तुमची एकूण जीवनशैली कशी आहे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे 30 दिवस रात्रीचे जेवण टाळण्याचा अनुभव काही लोकांसाठी उपयुक्त ठरू शकतो, पण तो प्रत्येकासाठी आवश्यक किंवा योग्यच असेल असे नाही. शरीराचे संकेत समजून घेऊन संतुलित आहार आणि नियमित झोपेसोबत योग्य वेळेचे जेवण ठेवणे हाच दीर्घकाळ टिकणारा आणि अधिक वास्तववादी मार्ग आहे.
रात्री उशिरा आणि विशेषतः झोपण्याच्या अगदी जवळ भरपूर अन्न खाल्ल्याचा परिणाम केवळ पोटावर होत नाही, तर शरीराच्या रक्तातील साखर नियंत्रित करण्याच्या पद्धतीवरही होऊ शकतो. आपल्या शरीराची जैविक घड्याळाची व्यवस्था दिवसाच्या तुलनेत रात्री वेगळी असते आणि त्यामुळे रात्रीच्या वेळेस ग्लुकोज हाताळण्याची क्षमता काही प्रमाणात कमी होऊ शकते. ह्याच कारणामुळे संशोधनामध्ये रात्री उशिरा खाण्याऐवजी दिवसाच्या आधीच्या वेळेत खाण्याच्या पद्धतीकडे लक्ष दिले जाते. याला अर्ली टाइम रिस्ट्रिक्टेड ईटिंग किंवा अर्ली टाइम रिस्ट्रिक्टेड फीडिंग असे म्हटले जाते. म्हणजे दिवसभरातील खाण्याचा कालावधी तुलनेने लवकर संपवणे आणि रात्री शरीराला दीर्घकाळ अन्नमुक्त वेळ देणे. अशा पद्धतीमुळे जेवणानंतर रक्तातील ग्लुकोज आणि इन्सुलिनची प्रतिक्रिया अधिक अनुकूल होण्याची शक्यता असते. विशेषतः पूर्वी रात्री उशिरा जड किंवा जास्त कॅलरीचे जेवण करण्याची सवय असलेल्या व्यक्तीने ही वेळ बदलली तर त्याला रक्तातील साखरेच्या नियंत्रणामध्ये काही सकारात्मक फरक जाणवू शकतो. मित्रांनो, आता प्रश्न असा येतो की 30 दिवस रात्रीचे जेवण लवकर करणे किंवा काही व्यक्तींमध्ये ते टाळल्याने नेमका काय फायदा होऊ शकतो. शरीराला वारंवार अन्न मिळत राहिलं नाही की इन्सुलिनची गरज सतत वाढलेली राहत नाही आणि जेवणांमधील अंतर वाढल्यामुळे शरीराला साठवलेल्या ऊर्जेचा वापर करण्यासाठी अधिक वेळ मिळतो. काही अभ्यासांमध्ये वेळेवर आणि लवकर खाण्याच्या पद्धतीमुळे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्याची, उपाशी पोटीची रक्तातील साखर अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित राहण्याची आणि चयापचयाशी संबंधित काही मापदंडांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता दिसून आली आहे. विशेषतः जास्त वजन, अनियमित खाण्याची वेळ किंवा टाईप 2 डायबिटीजचा वाढलेला धोका असलेल्या व्यक्तींमध्ये जीवनशैलीतील अशा बदलांना महत्त्व असू शकते. मात्र ह्याचा अर्थ असा नाही की रात्रीचे जेवण बंद केले की स्वादुपिंडाला पूर्णपणे विश्रांती मिळते किंवा इन्सुलिनची समस्या आपोआप संपते. रक्तातील साखरेवर झोप, व्यायाम, ताणतणाव, शरीराचे वजन, दिवसभरातील एकूण कॅलरी आणि आहाराची गुणवत्ता यांचाही मोठा प्रभाव असतो. त्यामुळे फक्त रात्रीचे जेवण टाळण्यापेक्षा दिवसभर संतुलित आहार घेणे आणि खाण्याची वेळ नियमित ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. मित्रांनो, इथेच एक सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे. 30 दिवस रात्रीचे जेवण टाळल्याने मधुमेह बरा होत नाही. हा एखादा उपचार किंवा मधुमेहासाठी औषधांचा पर्याय असू शकत नाही. मात्र योग्य व्यक्तीमध्ये योग्य आहार आणि जीवनशैलीसोबत रात्री उशिरा खाण्याची सवय कमी करणे आणि खाण्याचा कालावधी दिवसाच्या आधीच्या भागात आणणे हे रक्तातील साखरेच्या नियंत्रणासाठी उपयुक्त ठरू शकते. याचा फायदा विशेषतः तेव्हा अधिक अर्थपूर्ण ठरतो जेव्हा ह्या बदलासोबत गोड पदार्थ, अतिप्रक्रिया केलेले पदार्थ आणि अनावश्यक रात्रीचे स्नॅक्स कमी केले जातात. नियमित शारीरिक हालचाल केली जाते आणि पुरेशी झोप घेतली जाते. त्यामुळे ह्या 30 दिवसांच्या प्रयोगाकडे मधुमेह बरा करणारा उपाय म्हणून नव्हे तर शरीराच्या नैसर्गिक जैविक घड्याळाशी खाण्याच्या वेळेचा मेळ घालण्याचा एक संभाव्य मार्ग म्हणून पाहणे अधिक वैज्ञानिक ठरेल. आणि जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह असेल किंवा ती रक्तातील साखर कमी करणारी औषधे किंवा इन्सुलिन घेत असेल तर रात्रीचे जेवण अचानक बंद करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रात्रीच्या झोपेचा आपल्या आरोग्यावर किती मोठा प्रभाव असतो हे आपण अनेकदा दुर्लक्षित करत असतो. विशेषतः झोपण्याच्या अगदी जवळ केलेले जड जेवण शरीराला रात्रीच्या विश्रांतीच्या अवस्थेत सहज प्रवेश करू देत नाही. अन्न पचवण्यासाठी पचनसंस्था सक्रिय राहते आणि काही लोकांमध्ये यामुळे पोट भरल्यासारखे वाटणे, आम्लपित्त, अस्वस्थता किंवा झोप लागण्यास उशीर होऊ शकतो. त्यामुळे रात्रीचे जेवण झोपेच्या काही तास आधी पूर्ण करणे हा काही लोकांसाठी झोप सुधारण्याचा एक साधा मार्ग ठरू शकतो. 30 दिवस रात्री उशिरा खाणे टाळल्यामुळे शरीराला आपल्या नैसर्गिक सर्कॅडियन रिदमशी अधिक चांगल्या प्रकारे जुळवून घेण्याची संधी मिळू शकते. मात्र रात्रीचे जेवण बंद केले की मेलाटोनिन हमखास वाढते आणि डीप स्लीप नक्कीच वाढते असे सरसकट म्हणणे योग्य नाही. झोपेवर प्रकाशाचा संपर्क, स्क्रीनचा वापर, ताणतणाव, कॅफीन, व्यायाम, झोपण्याची वेळ आणि एकूण आहार यांचाही मोठा प्रभाव होत असतो. त्यामुळे ह्या प्रयोगाचा फायदा झाला तर तो प्रामुख्याने रात्री उशिरा जड अन्न टाळणे आणि नियमित झोपेचे वेळापत्रक तयार होणे यामुळे होण्याची शक्यता अधिक आहे. अशा वेळी सकाळी उठल्यावर शरीर हलके वाटणे, रात्री कमी अस्वस्थता जाणवणे आणि दिवसभर ऊर्जा अधिक स्थिर असल्याचा अनुभव काही लोकांना येऊ शकतो. आता येतो ह्या विषयातील सर्वात जास्त चर्चेला येणारा शब्द, ऑटोफॅजी. ऑटोफॅजी म्हणजे शरीरातील पेशींची एक नैसर्गिक पुनर्वापर आणि देखभाल प्रक्रिया. पेशींमध्ये खराब झालेले किंवा जुनाट घटक तयार झाल्यानंतर त्यांना तोडून त्यातील उपयोगी घटक पुन्हा वापरण्याची व्यवस्था शरीरात असते. उपवास आणि ऊर्जेची कमतरता ह्या प्रक्रियेशी संबंधित काही जैविक मार्ग सक्रिय करू शकतात. मात्र 1 महिना रात्रीचे जेवण बंद केले की शरीरातील सर्व कचरा साफ होतो किंवा एखाद्या ठराविक तासानंतर ऑटोफॅजी अचानक सुरू होते असे सोशल मीडियावरील दावे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेले नाही.
ऑटोफॅजी ही शरीरात आधीपासून चालणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि तिची पातळी कोणत्या ऊतीत किती आहे यावर अनेक घटकांचा प्रभाव असतो. त्यामुळे तिला एखाद्या चमत्कारिक डिटॉक्स प्रक्रियेसारखे पाहण्यापेक्षा शरीराच्या पेशींमध्ये सतत सुरू असलेल्या देखभाल यंत्रणेचा एक भाग म्हणून समजणे योग्य आहे. शेवटी ह्या 30 दिवसांच्या बदलाचा सर्वात वास्तववादी फायदा असा असू शकतो की रात्री उशिरा खाण्याची सवय कमी होते, झोपेपूर्वी पचन संस्थेवरील भार कमी होतो आणि नियमित झोपेचे वेळापत्रक तयार होते. चांगली झोप, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योग्य खाण्याच्या वेळा यांचा एकत्रित परिणामच दीर्घकाळच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आता ह्या प्रयोगाकडे थोडं व्यावहारिक आणि वास्तववादी दृष्टिकोनातून पाहूया. 30 दिवस रात्रीचे जेवण बंद केल्यावर वजन कमी होऊ शकते, पण त्यामागचं कारण फक्त रात्री न खाणे एवढंच नसतं. वजन कमी होण्यामागे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवसभरात तुम्ही घेत असलेल्या एकूण कॅलरीज आणि शरीराकडून खर्च होणाऱ्या कॅलरीज यांच्यातील संतुलन. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने रात्रीचं जेवण बंद केलं आणि त्यामुळे दिवसाला 400 ते 500 कॅलरीज कमी घेतल्या तर काही काळानंतर वजन कमी होण्याची शक्यता असते. पण त्याच व्यक्तीने सकाळी किंवा दुपारी त्या कॅलरीजपेक्षा जास्त प्रमाणात खाल्ल्या, सतत स्नॅक्स घेतले किंवा साखरयुक्त पेय आणि गोड पदार्थ वाढवले तर रात्रीचे जेवण टाळूनही वजन कमी होईलच असे नाही. त्यामुळे रात्री खाल्ले नाही म्हणजे वजन नक्की कमी होणार हा समज चुकीचा आहे. वजनावर परिणाम करणाऱ्या एकूण आहाराचे प्रमाण, अन्नाची गुणवत्ता, प्रथिने आणि फायबरचे सेवन, शारीरिक हालचाल, झोप आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या आहाराच्या सवयी या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे महत्त्वाच्या असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा प्रयोग प्रत्येक व्यक्तीसाठी योग्य असेलच असं नाही. एखाद्या व्यक्तीचे शरीर, कामाचे स्वरूप, आरोग्याची स्थिती आणि दिवसभराची ऊर्जा गरज वेगळी असू शकते. उदाहरणार्थ, खूप शारीरिक कष्टाचे काम करणाऱ्या व्यक्तीला किंवा संध्याकाळी व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला रात्री पूर्णपणे अन्न बंद केल्यामुळे आवश्यक ऊर्जा आणि पोषक घटक मिळण्यात अडचण येऊ शकते. त्याचप्रमाणे आधीच कमी वजन असलेल्या व्यक्तीने किंवा दिवसभर पुरेशा कॅलरीज न घेणाऱ्या व्यक्तीने रात्रीचे जेवणही बंद केले तर अनावश्यक वजन घटणे, अशक्तपणा किंवा थकवा जाणवू शकतो. काही लोकांना दीर्घकाळ उपाशी राहिल्यामुळे आम्लपित्त, पोटामध्ये जळजळ किंवा अस्वस्थता वाढल्यासारखीही वाटू शकते. गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिला, वाढत्या वयातील मुले, काही विशिष्ट प्रकारचे आजार असलेले लोक आणि रक्तातील साखर कमी करणारी औषधे घेणारे मधुमेही रुग्ण यांनी अशा प्रकारचा आहारातील मोठा बदल स्वतःहून करू नये. कारण अशा परिस्थितीत शरीराची पोषण आणि ऊर्जेची गरज वेगळी असू शकते. त्यामुळे इंटरनेटवर कोणाला फायदा झाला म्हणून तोच प्रयोग प्रत्येक व्यक्तीने करणे योग्य नाही. म्हणूनच ह्या 30 दिवसांच्या प्रयोगाचा सर्वात शहाणपणाचा आणि दीर्घकाळ टिकणारा पर्याय म्हणजे रात्रीचे जेवण बंद करण्याऐवजी रात्रीचे जेवण लवकर आणि हलके करण्याचा विचार करणे. उदाहरणार्थ, तुमच्या दिनचर्येला आणि एकूण आहाराला योग्य असेल तर रात्रीचे जेवण झोपण्याच्या अगदी आधी करण्याऐवजी संध्याकाळी लवकर घेता येऊ शकते. त्या जेवणात भरपूर तळलेले पदार्थ, गोड पदार्थ किंवा अतिप्रक्रिया केलेले अन्न घेण्याऐवजी भाजी, डाळी किंवा इतर प्रथिनांचा स्रोत, योग्य प्रमाणात धान्ये आणि पुरेसे फायबर यांचा समावेश करता येतो. अशा पद्धतीने शरीराला रात्री झोपण्यापूर्वी अन्न पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकतो आणि त्याच वेळी दिवसभराची पोषणाची गरजही पूर्ण करता येते. शेवटी आरोग्याचा प्रश्न रात्री खाल्ले की नाही एवढाच नसून तुम्ही काय खाता, किती खाता, कोणत्या वेळी खाता आणि ही सवय दीर्घकाळ टिकवू शकता का ह्या 4ही गोष्टींचा आहे. त्यामुळे 30 दिवसांचा प्रयोग करताना शरीराचे संकेत लक्षात घेणे आणि गरज भासल्यास आहार तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे हाच सर्वात सुरक्षित आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. 30 दिवस सलग रात्रीचे जेवण पूर्णपणे बंद केल्यावर मानवी शरीराच्या अंतर्गत जैविक घड्याळावर म्हणजे सर्कॅडियन रिदमवर अत्यंत महत्त्वाचा आणि थेट परिणाम होत असतो. मानवी शरीर हे निसर्गाच्या प्रकाश आणि अंधाराच्या चक्रानुसार चालते. आपले यकृत, स्वादुपिंड आणि आतड्यांमधील जनुके संध्याकाळनंतर मंदावण्यासाठी तयार झालेली असतात. जेव्हा आपण रात्रीचे जेवण टाळतो तेव्हा पचन संस्थेशी संबंधित सर्व जैविक प्रक्रियांना लवकर विश्रांती मिळण्याचे संकेत मिळतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी मेटाबॉलिझम शांत होतो आणि शरीराचे तापमान नैसर्गिकरित्या खाली येते. हा बदल मेंदूमधील सुप्राकियास्मॅटिक न्यूक्लियस ह्या मुख्य जैविक घड्याळाला योग्य संदेश पाठवतो, ज्यामुळे शरीरातील मेलाटोनिन ह्या झोपेच्या हार्मोनचे उत्सर्जन वेळेवर आणि योग्य प्रमाणात होऊ लागते. परिणामी 30 दिवसांच्या ह्या प्रयोगानंतर तुमच्या झोप आणि जागे होण्याच्या वेळेचे चक्र नैसर्गिकरित्या रिसेट होते. रात्री उशिरा पचनक्रियेसाठी लागणारी ऊर्जा वाचल्यामुळे मेंदू आणि शरीराला गाढ आणि सलग झोप मिळते. सकाळी उठल्यावर येणारी सुस्ती किंवा जडपणा निघून जाऊन जैविक घड्याळ निसर्गाच्या चक्राशी जुळल्यामुळे सकाळी एका ठराविक वेळी आपोआप ताजेतवाने होऊन जाग येते.
तथापि हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये रात्रीच्या वेळी भुकेचा ग्रेलिन हार्मोन वाढल्यामुळे ह्या जैविक घड्याळात थोडा गोंधळ उडू शकतो. पण 15 ते 20 दिवसांनंतर शरीर ह्या नव्या वेळेनुसार पूर्णपणे जुळवून घेते आणि 30 दिवसांनंतर तुमची संपूर्ण शारीरिक यंत्रणा अधिक शिस्तबद्ध आणि कार्यक्षम बनते. तर मित्रांनो, सलग 30 दिवस रात्रीचे जेवण बंद ठेवल्याने शरीराला नक्कीच अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात, जसे की उत्तम पचन, शुगरवर नियंत्रण, सुधारलेली झोप आणि वजन नियंत्रण. पण मित्रांनो, हा कोणताही चमत्कार नसून एक शिस्तबद्ध जीवनशैलीचा भाग आहे. कोणताही कठोर डाएट प्लॅन सुरू करण्यापूर्वी आपल्या शरीराच्या एका आणि आवश्यक असल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. मित्रांनो, तुम्हाला ही वास्तववादी आणि वैज्ञानिक माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच विश्वासार्ह आरोग्याच्या माहितीसाठी आपल्या आरोग्य बीट्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.